इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरने पुरावा नष्ट केल्याचा कलम लावा। इंद्रजित सावंत यांनी आता खरं तर त्यांच्या वकिलांनी पोलिसांकडे या संदर्भात मागणी केली आहे। महापुरुषांची बदनामी करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकरांच्या विरोधात आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल आहे। दरम्यान खरं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज देखील फेटाळलेला आहे। या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याने मोबाईलमधील डेटा डिलीट करून तो जुना राजवाडा पोलिसांकडे जमा केलाय। या गुन्ह्यातील पुरावा नष्ट केल्याचा BNS 241 कलम प्रशांत कोरटकर याच्या विरोधात ऍड करावं, या खरं तर अशी मागणी आज इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी केली आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी। पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करतंय, म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीनं ते काम करतंय त्याच्याबद्दल समाधानी आहे। पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंकासुद्धा मनामध्ये आहे। त्यांनी आम्ही जे काही अर्ज केला आहे तो योग्य आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते गुन्हा नोंद करतील असं सांगितलं आहे। फिर्यादीच्या वतीने आर्ग्युमेंट केले त्यावेळेला जे आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल आणि त्यांचं सिम कार्ड जेव्हा म्हणजे ते जमा केलं पोलीस स्टेशनला, त्यावेळी त्यांनी तो डेटा सगळा इरेज केला होता आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारे त्यांनी पुरावा नष्ट केला आणि हा एक गंभीर स्वरूपाचाच गुन्हा आहे की पोलिसांना कोऑपरेट करण्याऐवजी त्यांनी त्यांचा तो डेटा इरेज केलेला आहे। तर आज आम्ही इंद्रजित सावंत सरांच्या वतीने 241 BNS या कलमाने त्याला वाढीव कलम लावण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।